RBN न्यूज़ 24 नशामुक्त पुसद स्पेशल रिपोर्ट। हेलो एवरीवन, मैं हूं शेख समीर रब्बानी और आप देख रहे हैं RBN न्यूज़ 24। आज पुसद की सड़कों पर इंसाफ की कुर्सी भी उतरी और कानून की दलीलें देने वाले वकील भी। आज बात सिर्फ कोर्ट कचहरी की नहीं थी, आज बात थी पुसद के भविष्य की। राष्ट्रीय युवा दिवस के मौके पर आज नशे के सौदागरों को पुसद ने अपनी असली ताकत दिखा दी है। राष्ट्रीय विधि सेवा समिति दिल्ली और जिला विधि सेवा प्राधिकरण के मार्गदर्शन में पुसद में पिछले एक हफ्ते से चल रहे ड्रग फ्री इंडिया अभियान का आज वो धमाका हुआ जिसे पूरे शहर ने देखा। इस ऐतिहासिक रैली का नेतृत्व खुद जिला न्यायाधीश माननीय श्री SJ रामगढ़िया साहब ने किया। उनके साथ तालुका के तमाम जांबाज जज और पुसद वकील संघ की अध्यक्षा वनिता पवार और सचिव तनवीर खान की पूरी फौज मौजूद रही। सीनियर से लेकर जूनियर तक आज हर वकील ने नशे के खिलाफ जंग का ऐलान कर दिया। इस रैली को सफल और सुरक्षित बनाने के लिए पुसद के थानेदार सेवानंद वानखेड़े साहब अपनी टीम और MSF के जवानों के साथ खुद मोर्चे पर तैनात थे। पुलिस की मुस्तैदी की वजह से हजारों की ये भीड़ बेहद अनुशासित तरीके से आगे बढ़ी। इस मुहिम की असली जान बने शहर के सैकड़ों छात्र। RS गोपाल विद्यालय, वत्सलाबाई नाइक विद्यालय, नवजीवन इंग्लिश स्कूल, नर्सिंग कॉलेज और गुलाम नबी आज़ाद कॉलेज के विद्यार्थियों ने हाथों में पोस्टर लेकर आसमान गुंजा दिया। हर तरफ बस एक ही नारा था, व्यसन मुक्त तरुण सुदृढ़ भारत। पुसद की इस रैली ने आज पूरे महाराष्ट्र को बता दिया है कि अगर युवा ठान ले तो समाज से नशे की गंदगी को जड़ से मिटाया जा सकता है। कैमरा पर्सन के साथ मैं शेख समीर रब्बानी, RBN न्यूज़ 24 के लिए। राष्ट्रीय विधी सेवा समिती दिल्ली यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद तालुका विधी सेवा समिती यांनी दिनांक 5 जानेवारी ते 12 जानेवारीपर्यंत अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत। हा कार्यक्रम ड्रग फ्री इंडिया या कार्यक्रम अंतर्गत घेण्यात आलेले होते। विविध कार्यक्रम घेण्यामध्ये आजचा एक राष्ट्रीय युवा दिनानिमित्त एक कार्यक्रम घेण्यात आला, ज्यामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीमध्ये पुसद तालुका विधी सेवा समिती तसेच पुसद वकील बार यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या रॅलीचे आयोजन केलेले होते। सदर रॅलीमध्ये वकील संघाचे सर्व ज्येष्ठ तसेच कनिष्ठ असे सर्व सदस्य यांनी सहभाग घेतला। शिवाय आसेगावकर विद्यालय, वत्सलाबाई नाईक विद्यालय, नवजीवन इंग्लिश स्कूल, नर्सिंग महाविद्यालय, गुलाम नबी आझाद महाविद्यालय यांनी पण सहभाग घेतलेला होता। आजच्या या रॅलीचे उद्दिष्ट समाजातील सर्व घटकांमध्ये नशामुक्तीची जनजागृती करणे असा होता। धन्यवाद। वनिता आशिष पवार, वकील संघाचे अध्यक्ष या नात्याने आपल्याशी बोलत आहे। आज ड्रग्स फ्री इंडिया अंतर्गत एका रॅलीचे आयोजन केले होते। त्या रॅलीचं जे काही महत्त्व आहे ते पटवून देण्याकरिता आमच्यासोबत सर्व न्यायाधीश वर्ग, त्याचप्रमाणे माझे वकील सहकारी, सर्व वरिष्ठ वकील मंडळी आणि माझ्या वकील भगिनी, त्याचप्रमाणे पुसदमधील विविध शाळेचे विद्यार्थी तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी ह्या सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला होता। ड्रग्समुळे आजच्या युवा पिढीचं किती नुकसान होत आहे आणि त्यामुळे पूर्ण कुटुंब कसं बर्बाद होत आहे हे पटवून देण्याकरिता आमच्या पुसद वकील संघाच्या काही भगिनींनी, त्याचप्रमाणे MSFच्या जवानांनी मिळून संयुक्तपणे पथनाट्य केले होते। त्याचप्रमाणे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी, त्याचप्रमाणे समाजकार्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील सक्रिय सहभाग घेऊन पथनाट्य करून हे सर्व महत्त्व पटवून दिलेले आहे। माझं सर्वांना एकच विनंती आहे की आपण ह्या नशेपासून दूर राहावे आणि आपल्या कुटुंबाचं पालनपोषण, उदरभरण आणि शैक्षणिक वातावरण आपल्या कुटुंबासाठी किती महत्त्वाचं आहे हे जाणून घेऊन ह्या सर्व व्यसनांपासून मुक्त राहावे अशी मी विनंती करते। धन्यवाद।